नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एस.टी. श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत यवतमाळला देवा पाहण्यासाठी. या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर असा राजवाडी मंडप टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही लोकेशन याचं आहे मंडळाचं छोटी गुजरीमध्ये आहे हा मंडप. या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही देवी पाहू शकता मित्रांनो, खूपच सुंदर आहे. भावांनो तुम्हाला जवळून दाखवतो. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असा स्नेह आहे आणि देवीच्या हातामध्ये अस्त्र शस्त्र आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर अशी देवी आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने असं डेकोरेशन केलेलं आहे काटेकोर पद्धतीने. आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो AC सुद्धा लावलेला आहे. या ठिकाणी नंतर आलोय आपण लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळ इथे. या ठिकाणी मंदिराचे थीम बनवलेली आहे बाहेर आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी असं आतमध्ये आहे आणि या बॅनरच्या मागे देवी आहे. मला तर हे खूपच आवडलं कारण की डायरेक्ट दिसत नाही देवी. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दरवर्षी प्रमाणे हटके यावर्षी पोच आहे देवींची. भावांनो यंदाच्या वर्षी बंजारा पॅटर्न मध्ये म्हणता येईल तुम्हाला किंवा गरब्याच्या पॅटर्न मध्ये पण म्हणता येईल. अशा पद्धतीने काहीचा देवीचा लुक आहे. या ठिकाणी जवळून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी पाहू शकता खूपच सुंदर असा डेकोरेशन करण्यात आलं मागं आणि लोटस आर्ट जे बी करते नवीनच करते तुम्हाला तर माहितच असेल. भावांनो त्यानंतर आलो आपण एकविरा दुर्गा उत्सव मंडळ इथे. या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. यावर्षी या मंडळाने महावैष्णव देवीची गुफा बनवलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असे गोटे गोटे आहे आतमध्ये आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये या ठिकाणी पाहू शकता लेफ्ट हँड साईडला आपल्याला जायचं आहे आणि खूपच सुंदर अशा लाइटिंग वगैरे लावण्यात आलेल्या आहे या ठिकाणी. आणि भावांनो आतमध्ये गेल्याच्या नंतर खूपच सुंदर असं गुफे टाईप वाटत होतं. आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो समोर खूप मोठं असं वडाचं झाड आहे आणि त्याचे वेल पण अटकत आहे. ओरिजिनलच दिसत आहे. भावांनो या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता गोटे वगैरे ठेवण्यात आलेले आहे आणि साईडला असं पाण्याचं सीन बनवत आहे. या ठिकाणी खूप सुंदर अशी देवी सेंटर मध्ये आहे आणि गुफे टाईप मला तर ओरिजिनलच गुफा दिसत होती. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठं असं झाड बनवलं आलेलं आहे. ओरिजिनलच असं दिसत आहे. या ठिकाणी थोडं काम बाकी होतं लाइटिंग वगैरेचं. भावांनो या ठिकाणी लाइटिंग वगैरेचं काम चालूच आहे. या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी गुफा सजवण्याचं काम चालू आहे आणि आपण आता जाणार आहोत दुसऱ्या मंडळात जवळ. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण आलेलो आहोत मागच्या वर्षी जे प्रेम मंदिर होतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या वर्षी या मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची थीम बनवलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. या वर्षी पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खूपच सुंदर असं डेकोरेशन आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असं काहीच बनवण्यात आलेलं आहे आणि सेंटर मध्ये काही मूर्ती वगैरे राहणार आहे. या ठिकाणाहून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कशी अशा प्रकारे इंटरेस्ट राहणार आहे या मंदिरामध्ये. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो असं काहीच डिझाईनचं काम चालू आहे. आतमध्ये सुद्धा डिझाईन वगैरेचं काम झालेलं आहे. देवी पण बसलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. थोडं काम बाकी आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे झुंबर वगैरे वरत लावण्याचं काम बाकी आहे थोडं. देवी या ठिकाणी पाहू शकता माता जगदंबेच्या रूपामध्ये खूप सुंदर अशी देवी आहे. या ठिकाणी दरवर्षीच राहते तशी. भावांनो आपण यावेळेस लवकर आलो त्याच्यानं हे या ठिकाणी राहिलेलं आहे. आपण दुसऱ्याच दिवशी देव्या पाहायला गेलो होतो आणि जाणार आहोत बाकीच्या देव्या पण तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेला ऑलवर नक्की सेट करा आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला मित्रांनो आपण आता जाणार आहोत सुभाष क्रीडा मंडळ वडगाव मोठे इथे. या ठिकाणी पाहू शकता भव्य राम मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि एंट्रन्स वर अशी काहीशी कुटिया आहे. या ठिकाणी पाहू शकता सुभाष क्रीडा मंडळाचं या ठिकाणी नाव आहे. आतमध्ये मित्रांनो खूपच मोठं असं राम मंदिर बनवण्यात आलेलं आहे. दरवर्षी काही ना काही नवीन राहते. मागच्या वर्षी पण डेकोरेशन केलं होतं महाभारतामधलं श्रीकृष्ण असं चोच फाळताना. यावर्षी खूप मोठं असं डेकोरेशन केलेलं आहे. प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सुभाष क्रीडा मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे. जाण्याचा मार्ग या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे माझे मामा आहे आणि आम्ही जयघोष करत जाणार आहोत. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.
भावांनो, काही अशा प्रकारे जयघोष करत आपण आलेलो आहोत राम मंदिरात। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं आतमध्ये डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी देवी पण तेवढीच सुंदर आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, रामाच्या रूपामध्ये बाण वगैरे घेऊन आहे हाती, आणि वरचं डेकोरेशन तुम्ही तर बघू शकता किती सुंदर असं आहे। भावांनो, देवीचा चेहरा एवढा सुंदर आहे की बघता क्षणीच मनातनी बसून जाते। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असा चेहरा आहे देवी मातेचा। नंतर आपण आलेलो आहोत मित्रांनो एकता दुर्गादेवी उत्सव मंडळ इथे। या ठिकाणी पाहू शकता अर्नी रोडवरच आहे, मातोश्रीच्या बाजूला आहे हे मंडळ। या ठिकाणी मित्रांनो लोटस आर्टची देवी आहे। या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर अशी देवी आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता वायुमंडलचे या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलं आहे। मागं बघू शकता मित्रांनो पृथ्वी वगैरे आहे, ग्रह वगैरे आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत मित्रांनो दर्डा नाक्यावरती। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर बनवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी थीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। भावांनो, शिवराय दुर्गा उत्सव मंडळचा दरवर्षी राहाडा असते। या ठिकाणी बसाच्या दिवशी मोठा मातेच्या प्रथम दर्शनाचा कार्यक्रम असते। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण आता आतमध्ये जाणार आहोत, तर चला मग आपण जाऊया आतमध्ये। आतमधून पण मित्रांनो खूप सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे, तर चला मी तुम्हाला दाखवतोच। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ओम आहे, नाग आहे, त्रिशूल आहे, डमरू आहे, अशा प्रकारे शंख आहे। खूप सुंदर असं आतमध्ये डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। आणि माता जगदंबेची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीने असं या ठिकाणी विराजमान करण्यात आलेली आहे। मला तर ही मूर्ती खूपच आवडली। मागच्या वेळेसची पण खूपच सुंदर अशी मूर्ती होती, यावर्षी पण खूप सुंदर आहे। दरवर्षीची सुंदर राहते। आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ढोल पथक आहे या ठिकाणी। भावांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि खालील हाईपचं बटन क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येत राहील। आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।